हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत विकास गोल्डन ग्रामर बुक 1 लेसन नंबर 28 रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स त्याला मराठीत यमक जुळणारे शब्द असं म्हणतात. चला तर पाहून घेऊया. वर्ड्स दॅट हॅव सिमिलर एंडिंग साऊंड आर कॉल्ड रायमिंग वर्ड्स. वर्ड्स म्हणजेच काय? शब्द ज्या शब्दांचं शेवट सिमिलर साऊंड न होतो त्याला इथे रायमिंग वर्ड्स असं म्हणतात. तर त्याला यमक जुळणारे शब्द असं सुद्धा म्हणतात. एक्झाम्पल्स देण्यात आलेले आहेत पहा. चला तर पाहून घेऊया. बॅड, डॅड, सॅड यांचा शेवट कशाने झालेला आहे? सिमिलर साऊंड न झालेला आहे पहा. बॅड, डॅड, सॅड. तर एंडिंग जो असतो तो सिमिलर साऊंड न होतो त्यालाच रायमिंग वर्ड्स असे म्हणतात. बेट, गेट, नेट, बीन, पीन, टीन, बट, कट, हट. तर अशा प्रकारचे वेगवेगळे रायमिंग वर्ड्स इथे आपण पाहून घेऊ शकतो. तर एक्सरसाइज देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. Find words in a box A that rhyme with the words in a box B and write them down. तर बॉक्स A आणि बॉक्स B देण्यात आलेला आहे. बॉक्स A आणि बॉक्स B मधले जे वर्ड्स आहेत त्यांचे राइम्स इथं आपल्याला फाइंड आउट करायचे. काय करायचे आहेत? रायमिंग वर्ड्स फाइंड आउट करायचे आहेत आणि खाली आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. एक एक्झाम्पल दाखवण्यात आलेला आहे पहा. बॉक्स A मधला C आहे तर बॉक्स B मधला B आहे. C B इथे लिहून घेण्यात आलेला आहे. तर त्याच प्रकारे सेकंड वन काय येईल? मॅट. मॅटचा काय होईल? कॅट. मॅटचा कॅट होईल. तर खाली आपण मॅट अँड कॅट लिहून घेऊया. नेक्स्ट वन आहे कॅप. कॅपचा होईल मॅप आणि त्याचप्रमाणे फनचा होईल रन. फॉक्स, बॉक्स, डीप, लिप, पेन, डेन, जग, मग, टीन, बीन, लेग, पेग. तर अशा प्रकारे रायमिंग वर्ड्सचे ते पण पेअर्स क्रिएट करू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 28 रायमिंग वर्ड्स हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.